बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप राज्य सरकारच्या फसव्या मदत पॅकेजमुळे उफाळून आला आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी केली आणि सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केलाय। फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो। मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, मेहकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी शेतमजूर एकजुटीचा निषेध असो। 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकारने महसूल व वन विभागाच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला निर्णय शेतकऱ्यांना अपुरासा आणि फसवणूक करणारा असल्याचा निषेध मेहकर येथे मोठ्या संख्येने नोंदविला गेला। मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत कागदी मदत नको, खरी मदत द्या, शासन जागे व्हा व शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला। यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते। शेतकरी नेत्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे संपूर्ण नुकसान झाले आहे। पिके, जनावरे, माती व घरे वाहून गेली आहेत। शासनाने फक्त महसुलात सूट, कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत, पण वास्तविक आर्थिक मदत, पीक विमा, अंमलबजावणी व तात्काळ पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो 9 तारखेला GR काढला होता, त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही 4 तालुके वगळण्यात आले होते। मात्र सत्ताधाऱ्यातल्या काही लोकांनी की 10 तारखेला आमच्यामुळे GR काढला असं जे गाजावाजा केला आणि 10 तारखेला जो 10 ऑक्टोबर GR काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या। त्यामध्ये वीज बिल माफ, शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या थोटांड दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम राज्य सरकारनं केलं। मात्र महत्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही, त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्या 10 तारखेच्या GRची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व गाजावाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज या GRची होळी केली। आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा GR काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना भुलवलं, फसवलं आणि थोटांड मांडलं।